सज्जन श्रोते हो. निशिदिनी निरूपण क्रमांक 51. शिवोहम शिवोहम. सुप्रभात सज्जन श्रोते हो. संस्कृत सुभाषित योग वासिष्ठामधील आध्यात्मिक सुभाषितापैकी 10वं सुभाषित. तदित्सु शरदभ्रेषु गंधर्व नगरेषु च स्थैर्यं येन विनिर्णीतं स विश्वसतु विग्रहे. म्हणजे आकाशीची वीज शरदातील मेघ तैसे गंधर्व नगर सत्य शाश्वत ज्या वाटती खुशाल तो धरो देह शाश्वती. सरळ अर्थ वास्तवात आकाशातील वीज जिला चपला चंचला म्हणतात, शरद ऋतूतील मेघ आणि गंधर्व नगरी या तीनही स्थिती चंचल तशाच कायमस्वरूपी न टिकणाऱ्या तरी आहेत अथवा त्यांना अस्तित्वच नाही. उदाहरणार्थ गंधर्व नगरी असे असूनही त्यांना जो शाश्वत मानतो तोच किंवा असा मूर्खच शरीर शाश्वत असल्याचे विश्वासाने समजू शकतो. तात्पर्य अशाश्वताला शाश्वत समजण्याचा मूर्खपणा केवळ मूर्खच करू शकतात. या दृष्टीने शरीराचा निषेध जगावेगळे अर्थात अष्टावक्र संहिता किंवा अष्टावक्र गीता अनेकानेक प्रकारे कसा करते हे पाहणे जिज्ञासूंसाठी उद्बोधक ठरावे. जसे प्रकरण 1 चैतन्य बोध यामध्ये मी देह या पाशात सदा पुत्रात बंधितो, मी बोध या खड्गाने पाश छिंदुनी सुख शाश्वत. म्हणजे अष्टावक्र महामुनी म्हणतात राजा जनकाला, बा राजा जनका, मी देह या पाशामध्ये या गैरसमजुतीमध्ये तू सदा बंदिस्त झालेला आहेस. त्याऐवजी मी बोध म्हणजे मी ज्ञानरूपी परमात्म तत्व आहे. या ज्ञानरूपी खड्गाने जर तू मी देह या खोट्या माईक किंवा भ्रामक बंधनाला छेदलंस किंवा त्याचा नाश केलास तर तुला शाश्वत सुख प्राप्त होईल. म्हणून मी देह हा पाश छेदून मी बोध या ज्ञानरूपी खड्गाने या पाशाला छेदावे, हा पाश नष्ट करावा आणि सुख शाश्वत आपणाला जे लागते शाश्वत सुख ते मिळवावे. म्हणून देह शाश्वत नाही, देह खोटा आहे. ही माया केवळ आणि केवळ ज्ञानरूपी खड्गाने नष्ट करता येते. इथे सुद्धा देह अशाश्वत असल्याचे म्हटले आहे. प्रकरण 2 जग ही आत्मसत्ताच. आता पहिल्या प्रकरणातील 14वं सूत्र बघून झालं. प्रकरण 2 जग ही आत्मसत्ताच. याच्यामध्ये क्रमांक 22चं सूत्र आहे. न मी शरीर ना माझे शरीर, न जीव मी चैतन्याची अशरीर, जाणूनी बंधन जगण्याची इच्छा, तोडूनी राही नसे मोह इच्छा. न मी शरीर न माझे शरीर. इथे राजा जनक त्याला बोध झाल्यावर म्हणतात मी शरीर नाही आणि शरीरही माझे नाही. न जीव मी चैतन्याची अशीर, मी जीवही सुद्धा नाही, मी अशरीरी चैतन्य आहे. म्हणजे मी केवळ ब्रह्मचेतना आहे. जाणून बंधन जगण्याची इच्छा, तोडून राही नसे मोह इच्छा. तर मी जर मला शरीर समजलो, मी जर मला जीव समजलो, तर मी मला शरीर आणि जीव समजणं म्हणजेच जगण्याची इच्छा आहे असं समजणं. आणि जगण्याच्या इच्छेमुळेच शरीर आणि जीवाची प्राप्ती होते आणि कायमस्वरूपी बंधन आपणाला पडतं. म्हणून मी जीव नाही, मी शरीर नाही आणि मला जगण्याची इच्छा नाही हे ज्ञान मला झाल्यामुळे तोडून राही नसे मोह इच्छा. म्हणून बंधनाची इच्छा तोडण्याच्या दृष्टीने जेव्हा मी मला जीव नाही, शरीर नाही, मी मन नाही असं समजू लागलो, त्या दिवसापासून शरीर मनाच्या मायारूपी बंधनातून मी बाहेर आलो. आणि या मायारूपी बंधनातून बाहेर येताना मी केवळ चैतन्य आहे त्याचा बोध मला झाला आणि जगण्याची अर्थात शरीर आणि मनाची इच्छा माझी आपोआप नाहीशी झाली. आता हा दुसरा दाखला आला. तिसरा दाखला प्रकरण 3 आत्मज्ञानामुळे आसक्तीनाश. 10वा श्लोक. आपुले क्रियान्वित शरीर जो पर अन्य मानितो, मानपमान कदा विचलित न होईतो. आपुले क्रियान्वित शरीर जो पर अन्य मानितो. जो आपलं क्रियान्वित शरीर हे पर म्हणजे दुसऱ्याचे किंवा अन्य मानतो, मान अपमान कदा विचलित न होईतो.
जर शरीरच माझं नाही, शरीरच परक्याचं आणि अन्य कुणाचं आहे, तर शरीरासंबंधी घडलेला मान किंवा अपमान, सत्कार किंवा अवहेलना ही सुद्धा माझी नाही. थोडक्यात म्हणजे आपलं शरीर, आपलं मन हे आपलं नसून ते अन्य किंवा परक आहे आणि परक्याबाबत झालेला मान सन्मान किंवा अपमान माझा असू शकत नाही. इथे सुद्धा शरीराचा निषेध केलेला आहे. हा 10 नंबरचा श्लोक प्रकरण 3 मधील आहे. प्रकरण 5 मध्ये देहाभिमान त्याग हेच मोक्ष प्राप्तीचे रहस्य यातील क्रमांक 1 चा श्लोक आहे. असंग नित्य शुद्ध तू त्याग कोणता करी, देहाभिमान टाकुनी मोक्ष सहज साध्य करी. अष्टावक्र महामुनी जनकाला सांगतात, अरे राजा जनका, मुळातच तू असंग आहेस, नित्य शुद्ध आणि चेतन आहेस. म्हणून तू असंग नित्य शुद्ध चैतन्य असताना तू त्याग करायचा म्हटलास तर कशाचा त्याग करणार? तर केवळ आणि केवळ हा देह माझा, हा जो खोटा अभिमान आहे, तो देहाभिमान जर टाकलास तर तू आपोआपच देहच नसल्यामुळे तुला सहजासहजी मोक्ष सहज साध्य होईल. म्हणजे जर तू असंग नित्य शुद्ध चैतन्य आहेस हे जाणलंस तर आज तुला असलेला दिसलेला देह, हा देह त्याला अस्तित्वच नाही हे तुला समजेल आणि देहाचं अस्तित्व नाकारल्यानंतर आपोआपच विदेही मोक्ष प्राप्त होतो. इथे सुद्धा देहाचा निषेध केलेला आहे. प्रकरण 11 चैतन्य रूप अक्रिय केवळ असणेपणी मोक्ष असतो. अक्रिय केवळ असणेपणी, काही न करता केवळ असणेपणात स्थितप्रज्ञात जो असतो तो स्वतः चैतन्य रूप असतो आणि केवळ चैतन्य आणि केवळ चैतन्यपूर्ण असणेपणी असणे, कैवल्यामध्ये चैतन्य म्हणून असणे यालाच मोक्ष म्हणतात. प्रकरण 11 श्लोक 6 नंबरचा मी देह नाही मजसी देह नाही, चिद्रूप बोधी सदा मी विदेही, कैवल्य साध्य पुरुष सदा सिद्ध राही, कृता कृत कर्मी गत स्मृत राही. मी देह नाही मजसी देह नाही असा चैतन्याचा बोध झाला, असा मी चिद्रूप बोधी सदा विदेही आहे. म्हणजे राजा जनक इथे म्हणत आहे, मी देह नाही, मला देह नाही, मी केवळ चैतन्याचा संघात आहे, मी केवळ चैतन्याचा समूह आहे असा मला बोध झाल्यामुळे देहरहित मी चैतन्य आहे. त्या कारणाने कैवल्य साध्य पुरुष सदा सिद्ध राही. त्यामुळे केवळ असणेपणा सिद्ध झाला, ज्याचा ज्याला आपोआप गवसला असा कैवल्य साध्य पुरुष म्हणून मी स्वयंसिद्ध आहे आणि म्हणूनच कृताकृत कर्मी गत स्मृत राही. आणि म्हणूनच शरीराद्वारे जी काही कर्मे घडली किंवा जी काही कर्मे घडली नाहीत, कृत किंवा अकृत कर्म जी माझ्या शरीराद्वारे घडली ती शरीर माझं नसल्या कारणाने शरीराद्वारे घडलेली कृताकृत कर्म गतस्मृत राही, याची विस्मृतीच झालेली आहे. कारण शरीर जर माझं नाही तर शरीराद्वारे घडलेली कृत किंवा अकृत कर्मे माझी नाहीत. म्हणून शरीर नसलेल्या माझ्याद्वारे, म्हणून शरीर नसलेल्या मी शरीर नाही आणि मी केवळ चैतन्य आहे अशा बोध झालेल्या परंतु बाह्य भ्रामक शरीर दिसणाऱ्या शरीराकडून केलेली किंवा न केलेली कृताकृत कर्मे ही केवळ शरीराकडून घडली, या शरीराशी माझा संबंध नाही. कारण मी देह नाही आणि मजसी देह नाही, त्यामुळे देह मला नाही आणि मला देह नाही आणि देह माझा नाही असा असलेला मी चैतन्य बोध झालेला ज्ञानी मी असल्यामुळे देहाद्वारे घडलेली कृत किंवा अकृत कर्मे ही कधीच माझ्या विस्मृतीत गेली आहेत. कारण देहाशी संबंधित माझं असणे पण नाही आणि त्या कारणाने केवळ असणेपणा म्हणजे कैवल्य साध्य ज्याला सिद्धी साधली आहे, केवळ असणेपणाची सिद्धी ज्याच्याजवळ आहे असा ज्ञानी पुरुष म्हणून मी उरलेलो आहे. म्हणून चैतन्य रूप अक्रिय केवळ असणेपणी मोक्ष असतो. म्हणून जो माणूस स्वतःला चैतन्य समजून केवळ असणेपणी असतो त्यालाच मोक्ष सहज साध्य असतो. हे प्रकरण 11 मधील 6व्या श्लोकाचे विवेचन आहे. प्रकरण 15 मध्ये भोग लालसा असणाऱ्यांसाठी
तत्वबोध निरुपयोगी आहे. आता आपण चैतन्य आहोत याचा बोध आपणाला जरूर आवश्यक आहे, किंवा याचा बोध आपणाला कुणीतरी ज्ञानी माणसाने करून देणे जरूर आहे. परंतु ज्यांना भोग लालच आहे त्यांना तत्वबोध किंवा तत्वज्ञानाचे निरूपण काहीच उपयोग नाही. परंतु जर आपण आपल्याला देह समजलं नाही तर मात्र जसे अष्टावक्र म्हणतात तसेच तू देह नाही तुझशी देह नाही, करता न भोगता कोणीच नाही, सदा साक्षी निरपेक्ष चैतन्य रूप, जाणून राही नित सुख आत्मरूप. हे राजा जनका, तू देह नाहीस, तुला देह नाही, तू करता नाहीस किंवा भोगता नाहीस हे जाणून जर निरपेक्ष चैतन्य रूपे तू स्वतः आहेस तसा राहिलास तर निश्चितच नित सुख आत्मरूप, तर निश्चितच तू तुझ्या चैतन्य आत्मरूपामध्ये कायमस्वरूपी शांत निवांत आणि परमानंद भोगशील. सारांश, शरीर सर्वार्थाने मर्त्य अशाश्वत आहे, मात्र हा तत्वबोध ज्या कारणाने होतो ते महत्त्व एकमेवाद्वितीय चैतन्य नित्य निरंतर असणेपणे असतेच असते. त्याच्याशी अनन्यत्वाने जो योग पावला तोच शिवयोगी सच्चिदानंद रूपी शिवोहम शिवोहम जाणावा. असं या शरीराचा निषेध करणाऱ्या निरूपणाचं हे संपूर्ण वर्णन आहे. आणि शरीराचा निषेध ज्याने ज्ञानपूर्वक केला त्याला निश्चितच शिवोहम शिवोहम म्हणजे आपणच आपल्याशी परमात्म तत्व असल्याचा बोध झाल्याखेरीज राहत नाही. अस्तु, धन्यवाद. पुढील निरूपण लगेचच पाहू.